महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या बंगल्यांची होणार अदलाबदल। स्वर्गीय गोपीनाथ मुंडे ही रामटेकवरती राहिल्यामुळे पंकजांची रामटेक या बंगल्याला पसंती असल्याची चर्चा। सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केली शासकीय वसतिगृहाची अचानकपणे पाहणी। कोट्यवधींच्या निधीनंतरही दुरावस्थेबद्दल अधिकाऱ्यांना सुनावलं। गळक्या भिंती, पाण्याविना नळ, बिनकाचेच्या खिडक्यांसाठी अधिकाऱ्यांची खरडपट्टी। राज्याचे नवे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा प्रशासनाला सज्जड दम। शिफारसीने किंवा पैसे घेऊन बदल्यांसाठी येणाऱ्यांना फटकारलं। फडणवीस सरकार नियमबाह्य काम करणार नसल्याचंही स्पष्टीकरण। माजी मंत्री बच्चू कडू केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या भेटीला। नागपूरमधल्या गडकरींची भेट घेतल्यानंतर तर्कवितर्कांना उधाण। आमदार आशुतोष काळेंनी धुतले मुस्लिम कार्यकर्ते सलीम शेख यांचे संकल्पपूर्तीसाठी पाय। आशुतोष काळे आमदार होणार नाहीत तोपर्यंत चप्पल न घालण्याचा केला होता शेख यांनी संकल्प। सर्व लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता आजपासून मिळणार। महिला बालकल्याणकडून 3,500 कोटींची तरतूद। दिल्लीतल्या भाजी मंडईमध्ये राहुल गांधींची महिलांसोबत महागाईवरती चर्चा। 40 रुपये किलोनं मिळणारा लसूण 400 वरती पोहोचल्यानंतर राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका। गृहिणींचं बजेट कोलमडल्याचा दावा। परभणीतील संविधान शिल्प विटंबना प्रकरणामधील आरोपी मनोरुग्ण मानसोपचार तज्ज्ञांचा तपासाच्या नंतर दावा। पुणेकर सायबर फ्रॉडच्या विळख्यात तब्बल 38,000 पुणेकरांनी केल्या तक्रारी। सायबर चोरांनी लुटले पुणेकरांचे 668 कोटी रुपये। निवडणूक नियमांमधल्या सुधारणांच्या विरोधामध्ये काँग्रेसची सुप्रीम कोर्टात धाव। मतदान केंद्रावरचं व्हिडिओ फुटेज मतदान झाल्याच्या संदर्भातली कागदपत्र देण्यासाठी केंद्राचा नकार। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 2 पदकं जिंकूनही नेमबाज मनू भाकर खेलरत्न शिफारसीपासून वंचित। वाद वाढल्याच्या नंतर नावं फायनल नसल्याची सारवासारव। प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्यावरती शासकीय इतमामामध्ये होणार अंत्यसंस्कार। मुंबईतील शिवाजी पार्क जवळच्या स्मशानभूमीमध्ये दिला जाणार अखेरचा निरोप। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।